कांद्याच्या लागवडीपासून काढणीपर्यंत प्रचंड कष्ट केले. हातात पीक आल्यानंतर भाव मिळेल या आशेनं थोडं करून कांदे विकण्याचा निर्णय शेतकऱ्याने घेतला. त्यानुसार पहिल्यांदाच सोलापूरच्या कांदा मार्केटमध्ये 12 थैल्यांमध्ये 602 किलो कांदा पाठवला. या कांद्याला 50 पैसे प्रति किलो भाव मिळाल्यामुळे 301 रुपये आले. हा कांदा मार्केटमध्ये पोहोचविण्यापासून विक्री होईपर्यंत शेतकऱ्यास 1939 रुपये खर्च आला. त्यामुळे शेतकऱ्यास खिशातूनच 1538 रुपये दंड भरावा लागल्याची घटना सोलापूरच्या कांदा मार्केटमध्ये घडली आहे. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील आरणवाडी गावातील शेतकरी संतोष भास्कर शिंगारे यांनी 1 एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. काही दिवसांपूर्वी हा कांदा शेतातून काढून ढिगारा लावला. पावसाचे दिवस सुरू होण्यापूर्वी थोडा करून कांदा विकण्याचा निर्णय शेतकऱ्यानं घेतला. त्यानुसार 38 रुपये प्रति थैली विकत घेऊन 12 थैलींमध्ये कांदा भरून सोलापूरच्या मार्केटमध्ये पाठवला. या कांद्याचे वजन 602 किलो भरले. कांद्याला 50 पैसे प्रति किलो भाव मिळाल्यामुळे 301 रुपये झाले. मात्र हा कांदा सोलापूर मार्केटपर्यंत पोहोचविण्यापासून विक्री होईपर्यंत 1839 रुपये खर्च आला होता. शेतकऱ्याची मेहनत तर वाया गेलीच, पण कांदा विक्री केल्यामुळे शेतकऱ्यास 1538 रुपये दंड सहन करावा लागल्याचं शेतकरी संतोष शिंगारे यांनी लोकमतशी बोलताना सांगितलंय. माझं नाव संतोष भास्कर शिंगारे आहे. 1 एकर कांदा लावलेला होता मी. तर काल मी 12 कट्टे सोलापूरच्या मार्केटला पाठवला होता. तर मला त्याच्या मागे भाव भेटला 50 पैसे किलो दरानं. तर 301 रुपये मला भेटला. भाडं आणि हमाली आणि खर्च जाता मला दंड आलेला आहे 1583 रुपये दंड आलेला आहे. तर आता राहिलेला 15 टन कांदा आहे माझ्याकडं. त्याचं काय करावं, हे आत्महत्या करावं का काय करावं हे काय कळानं गेलंय. त्याचं सरकारनं थोडीशी दक्षता घेऊन काहीतरी कांद्याची विल्हेवाट लावा, आमच्या हीच विनंती आहे. विक्रीसाठी असा लागला खर्च. 12 थैल्यांची किंमत 456 रुपये, वाहतूक भाडे 1200 रुपये, हमाली 62 रुपये, तोलाई 37 रुपये, वारणी 60 रुपये, एकूण खर्च 1839 रुपये. सोलापूरच्या मार्केटमध्ये 12 कट्टे म्हणजेच थैली कांदा पाठवला होता. त्यात 1538 रुपये दंड झाला. त्यामुळे आता शेतात असलेल्या 10 टनांपेक्षा अधिक वजनाच्या कांद्याचे काय करावे हा प्रश्न निर्माण झालाय. आधीच कर्जबाजारी, त्यात विक्रीतच दंड होणार असेल तर शेतीच कशाला करावी असा सतत मनात विचार येत असल्याचं शेतकऱ्यांना सांगितलं. ही परिस्थिती केवळ शिंगारे यांची नसून मराठवाड्यातील अनेक शेतकरी याच परिस्थितीचा सामना करतायत.